I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever. गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. यावेळेस काहीतरी स्पेशल आहे. काय वैशाली? सो आम्ही ट्रॅव्हल करतोय, खूप दिवसांसाठी ट्रॅव्हल करतोय. आम्ही एका कंट्रीमध्ये जाणार आहोत. ती कंट्री मी आत्ता रिव्हील नाही करत आहे. थोडं आपण सस्पेन्स ठेवूया, कारण त्याच्यात Yes. थोडी मजा आहे. कारण सगळं सांगितलं तर काही एक्साइटमेंट राहत नाही. पण आम्ही जो ट्रॅव्हल करतोय तो बाय फ्लाईट नाही आहे. कारण सिन्स तुम्हाला माहिती आहे की डॉग्सना फ्लाईटमध्ये केबिनमध्ये अलाव करत नाही, कार्गोमध्ये टाकावं लागतं. थँक्स टू मोमो की तिच्यामुळे आम्ही वेगवेगळे ऑप्शन्स लिटरली एक्सप्लोर थँक्स टू करतो. मोमो. ती आता झोपेत आहे कारण सकाळचे वाजले 7:30 आणि ऍक्च्युली आम्हाला लवकरच ट्रेन पकडायची आहे. खूप स्पेशल ट्रिप असणार आहे. येस, आम्ही खूप एक्साइटेड आहोत. बऱ्याच महिन्यांपासून चाललेलं आमचं प्लॅन करायचं. ट्रिप खूप पर्सनल पण आहे आमच्यासाठी, कारण आम्ही आमच्या फॅमिलीलाही भेटणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही प्लीज व्लॉगला पूर्ण बघा. फार फिरता येईल का माहित नाही, पण नक्कीच एक दोन ट्रॅव्हल व्हिडिओ असतीलच. Correct. अपार्ट फ्रॉम दॅट जसं आम्हाला शूट करता येईल, जसा वेळ मिळेल तसं करू, कारण थोडीफार कामं पण आहेत तिकडे. एक्झॅक्टली. त्यानिमित्ताने पण आम्हाला जायचं होतं. द मोस्ट एक्साइटिंग पार्ट अबाउट दिस ट्रिप इज द ट्रॅव्हल टू दॅट डेस्टिनेशन. कारण आम्ही बरेचसे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन यूज करणार आहोत आणि वी आर रिअली एक्साइटेड. वी आर अ बिट नर्वस, बट आय थिंक आय एम अ बिट नर्वस. वृषाली तशी फार कॉन्फिडंट आहे, बट कळेल तुम्हाला हळूहळू. सो एनिवेज ऑफकोर्स एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे, कारण थोडासा वेगळा रूट आहे, थोडं वेगळ्या तऱ्हेने आम्ही जातोय, त्याच्यामुळे थोडासा नर्वसनेस आहे. बट वी आर व्हेरी पॉझिटिव्ह. करेक्ट. छान होईल ट्रिप. Yes. आणि पूर्ण ट्रिप मध्ये तुम्ही आमच्या सोबत असणार आहात. तो एक वेगळाच अनुभव तुम्हाला घेता येईल घर बसल्या या अख्ख्या ट्रिपचा. तर आता जास्ती वेळ नाही घालवत. आम्ही आमच्या स्टेशनच्या इकडे निघतो, कारण ती ट्रेन नाही सुटता कामा. हो. तर त्यामुळे आपण लवकरच भेटूया ट्रेन स्टेशनवर. A few moments later. आणि आता आम्ही जस्ट लोझानला पोहोचलेलो आहोत. पुष्कर मोमोचं तिकीट काढायला गेलेला आणि पुष्करला थोडी इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्याच्याबद्दल. तर कसं आहे की आपण स्वित्झर्लंडमधनं बाहेर चाललोय, तर त्यामुळे आपल्याला मोमोचा पास हा स्वित्झर्लंड पुरताच आहे. तर त्याच्या बाहेर जायला तिला एक्सटेंडेड तिकीट घ्यावं लागतं जर आपण ट्रेन जर्नी क्रॉस कंट्री करतोय तर, किंवा इंटर कंट्री जर ट्रेन जर्नी करतोय तर आपल्याला तिकीट काढावं लागतं मोमोचं. आणि त्यासाठी मग मी इकडचं जे आमचं ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे SBB, त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी मला मोमोचं पुढचं तिकीट एक्सटेंड करून, म्हणजे जेवढे स्वित्झर्लंडची हद्द आहे तिथपर्यंत पास आहे, त्याच्या पुढे तुम्हाला तिकीट लागणार, तर ते मी घेऊन आलो. आणि आम्ही आता स्टेशनवर थांबलेलो आहोत. आमची अजून ट्रेन आली नाहीये, आता येईल आय थिंक एक 5 मिनिटात. इंडिकेटर लागलेलं आहे. सो मी तुम्हाला आत्ता थोडं अजून एक 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला डायरेक्ट ट्रेनचा व्हिडिओज काढेन, तो दाखवेन. ते तुम्हाला आयडिया येईल की आमचा पहिला हॉल्ट किंवा आमचं पहिलं डेस्टिनेशन कुठे असणार आहे ते. आणि आमची आत्ता जस्ट ट्रेन सुटलेली आहे. मी थोडं हळू बोलते कारण खूप शांतता आहे इकडे, ना तर माझाच आवाज येईल. सो आम्ही चाललेलो आहोत पॅरिसला. पॅरिसला आम्ही फिरणार नाही आहोत, पण आमचा हॉल्ट आहे पॅरिसला. आणि ही जी TGV लायरिया ट्रेन आहे, जी लोझान किंवा जिनिवावरनं सुटते, ती डायरेक्ट पॅरिसला जाते. म्हणजे सुपरफास्ट ट्रेन आहे असं म्हणू शकतो. तर 3-3.5 तास लागतात साधारण पोचायला. आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे. ट्रेन बऱ्यापैकी चांगली आहे. खूप स्पेशियस आहे असं नाही म्हणणार, बट ठीक आहे, म्हणजे चालून जातं काम. त्यांनी एक चांगले आहे की कंपार्टमेंट्स वगैरे दिलेली आहेत लगेच ठेवायला, रेस्टॉरंट आहे, आणि ओव्हरऑल चांगली ट्रेन आहे, क्लीन ट्रेन आहे. त्याच्यामुळे बघूया आता जर्नी कशी होतीये. आणि वा, मला छान वाटतं खूप मजा येते, कारण डेस्टिनेशन तर त्याहून छान आहे. सो थोडंसं अजून थांबा सांगू आम्ही लवकरच. सो आता आपण बघूया मध्ये कसे कसे काय काय रूट येतोय आणि काय काय छान सिनिक व्ह्यूज दिसत असते, तर मी ते कॅप्चर करेनच. तर आपण आता डायरेक्ट पॅरिसला भेटूया. बाय.
रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला बसायला पण आहे, त्यामुळे ही जी छोटीशी पॅन्ट्री आहे इथे तुम्ही बसू शकता आणि खाऊ पण शकता. इथे बॅग्स ठेवल्या. आणि मोमो आता खाली झोपलेली आहे. मोमोला सीट वरती अलाउड नाही आहे आणि मजल लावायला पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मी कॅरी केलेलं आहे, अजून लावलं नाही आहे कारण ती कम्फर्टेबल नसते मजल लावून. त्यामुळे आता बघूया, जर TC आला आणि त्यांनी विचारलं तर थोडा वेळ तेवढ्यापुरती लावू. बट तिचा तसा काही त्रास नसतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो आमचं आत्ता जस्ट खाऊन झालं आहे, जवळजवळ 11:30 झालेले आहेत आणि अजून मला वाटतं 1:45 पर्यंत आम्ही पोहोचू. आणि आम्ही आत्ता आमचा जस्ट नाश्ता केला. मी मसाला इडली बनवलेली आणि मस्त अशी कोकोनट चटणी. आम्हाला वेवेवरनं, आम्ही वेवे स्टेशनला होतो आणि आम्हाला 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं होतं. तर तिकडे असं आमच्या 3 बॅगा आहेत. मोमो होती आणि एक हँडबॅग होती. सो आम्हाला ते तिकडे आणि तिथे स्टेअरकेस होत्या, लिफ्ट नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला खूप डिफिकल्ट होत होतं की एका हातात मोमोला पकडायचं, पॅक करायची. तर आम्ही एक बॅग खालीच ठेवली. पुष्कर स्टेअरकेस पकडून वरती बॅग ठेवायला जात होता आणि एक बॅग, छोटी बॅग अगदी खाली होती. तर मी मध्ये थांबलेले, पण तिकडून एक स्वतःहून इकडचीच एक बाई, माहीत नाही कोण, पण खूप चांगल्या होत्या त्या. जवळजवळच्या थोड्या एजेडच वाटत होत्या, 50च्या वगैरे आसपास. त्यांनी स्वतःहून ती बॅग घेतली आणि त्यांनी आम्हाला बघितलं की आम्ही किती स्ट्रगल करत होतो ती बॅग वरती न्यायला प्लॅटफॉर्मवरती. सो ती स्वतःहून त्यांनी बॅग घेतली आणि आम्हाला हेल्प केली, म्हणजे ती बॅग प्लॅटफॉर्मपर्यंत यायला. तरी आम्ही नको म्हणालो ऑफकोर्स, पण ती बोलली नाही काहीच प्रॉब्लेम नाही, मी एनिवेज वर चढतेच आहे, तर मी हातात बॅग घेऊ शकते. लोक खरंच खूप चांगली आहे स्वित्झर्लंडमध्ये. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये तरी आम्हाला हे 2 चांगले अनुभव आलेले आहेत. असे बरेच अनुभव येतील फ्युचरमध्ये चांगले आणि यावेत अशी इच्छा आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की मगाशी TC पण आलेला आणि त्याने बघितलं डॉगला. ॲक्च्युली पुष्कर ऑफिसचं काम करत होता आणि मी तिला पकडलेलं, त्याच्यामुळे मला शूट पटकन करता नाही आलं. आणि ऑफकोर्स तो ह्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत होता, त्यामुळे मी बघत होते की तो काय विचारतोय का, मजल कुठे आहे किंवा काय आहे. सो मी त्या अलर्ट मोडवरती होते, कारण आम्ही तिला लावलं नव्हतं मजल. पण इतका मस्त होता तो TC, तिच्याशी मस्त खेळून गेला. त्याच्या भाषेत काहीतरी तिला प्रेम केलं, काहीतरी 4 शब्द बोलला, तिला कळलं बहुतेक, आम्हाला काही कळलं नाही. पण त्याने काही मजलचं वगैरे विचारलं नाही. सो दॅट इज प्लस अजून एक चांगली गोष्ट घडली आजच्या दिवसात. ऑल्दो आम्ही कॅरी केलेलं आहे, पण आम्ही लावलं नाही अजून तिला. सो या अजूनपर्यंत तर तरी जर्नी चांगला चालू आहे आमचा. लेट्स सी पुढे पण अशीच चांगली चांगली लोक भेटू दे आणि आमचा प्रवास मस्त होते. तर आता आम्ही आलेलो आहोत पॅरिसला आणि खूपच मस्त वाटतंय, कारण पॅरिसला आम्ही फर्स्ट टाइम येतोय. आत्ता कुठे जस्ट ट्रेनच्या बाहेर पडलोय, त्यामुळे पॅरिस सिटी अशी काही बघितली नाही. आणि आता पॅरिस सिटी एक्सप्लोर करायचा वेळ पण नाही आमच्याकडे, कारण आम्हाला इथून पुढे निघायचं आहे आमच्या पुढच्या जर्नीला. रिझर्वेशन होतं सीटचं, त्यामुळे असं नाही की तुम्हाला सीट जाऊन पकडाव्या लागतात. तुमचं रिझर्वेशन तुमच्या तिकीट सोबतच निघतं. ट्रेन बोलाल तर कमी स्टॉप्समध्ये थांबते. आय थिंक जिनिवा सोडल्यानंतर 2-3 स्टॉप्स आहे आणि मग डायरेक्ट पॅरिस आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये सुपर फास्ट जाते, म्हणजे हाय स्पीड ट्रेन आहे. त्यामुळे मी लिटरली एकदा बघितलं तर 300चा स्पीड होता, 300 किलोमीटर्स पर आवरचा. जर तुम्हाला स्वित्झर्लंडमधून पॅरिसला एकदम फटाफट यायचं आहे बाय ट्रेन, तर दिस ट्रेन इज अमेझिंग. ही तुम्हाला 3.5 ते पावणे 4 तासात बरोबर इथे पॅरिसच्या म्हणजे फ्रान्सच्या हार्टमध्ये पॅरिसमध्ये पोहोचवणार. आणि तुम्ही झ्युरिकहून पण ही घेऊ शकता. आम्ही फ्रेंच साईडहून घेतली, आम्ही लोझान जे आमच्या जवळचं स्टेशन आहे आम्ही तिथून घेतली, जिनिवाहूनही आहे ही ट्रेन. अशा सगळ्या कनेक्शन्स थ्रू तुम्ही इथे येऊ शकता. आता आम्ही आलोय पॅरिस गार दे लिओनला आणि आता
पुढचा प्रवास आमचा असा आहे की आम्हाला इथून गाडी पिकअप करायची आणि आमच्या पुढच्या जर्नीला निघायची आहे. येस, असे एक्साइटमेंट बिल्टअप होतीये सगळ्या गोष्टींची. तर स्टे ट्यून्ड फॉर मोर ॲडव्हेंचर्स. आता आपल्याला गाडी देत आहे आणि आपण ऑलरेडी सगळं प्री बुकिंग केलं आहे, त्यामुळे इथे फक्त गाडी पिकअप करायची आहे. तर आता ते चेक करणार, गाडी देणार. मी चेक इन सुद्धा केलेलं थ्रू देअर ॲप. Which kind of protection you want to do? आय हॅव ऑलरेडी सिलेक्टेड द स्मार्ट वन. You already selected this one? स्मार्ट. आम्ही फायनली निघालेलो आहोत, ऑन द वे आहोत. ऑलमोस्ट अर्धा तास झालेले आहे. मगाशी काही शूट नाही करता आलं कारण खूप ट्रॅफिक आहे पॅरिसमध्ये. खूपच, म्हणजे आता हायवेला लागलोय तरीही ट्रॅफिक आहे. सेम मुंबईचं ट्रॅफिक आहे, अगदी तसंच वाटतंय. पण छान आहे सिटी, मस्त सिटी आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत कॅले. हे पोर्ट आहे एक. तर तुम्हाला थोडी आयडिया आली असेल की पोर्ट बोलून की आमची पुढची जर्नी कशी असणार आहे. आता तिथे जायला आम्हाला साधारण 1.5 तास वगैरे दाखवत आहे. आम्ही जी कार घेतली ती इलेक्ट्रिक कार आहे, वोल्वो. आणि आता कदाचित आम्हाला गरज तर दाखवत नाहीये कारण ते बऱ्यापैकी कव्हर करेल किलोमीटर्स. पण तरी आम्ही एक हॉल्ट घेऊच थोडंसं, आम्हाला पण टी कॉफीसाठी बेसिकली. आणि पुष्कर, तुला कसं वाटतंय? मजा मस्त येते का? वाटतंय. गाडी छान आहे. ही नवीन गाडी आहे वोल्वोची, EX30. ओके. सो मी याच्याबद्दल वाचलेलं, रिसर्च केलेलं आधीच काही गोष्टी. इकडे फ्रान्स इज व्हेरी इनफेमस फॉर लेन कटिंग आणि थोडं रॅश चालवणं. इटली सारखंच आहे, सिमिलर आहे. तर त्यामुळे तो एक आता एक्सपिरियन्स मिळतोय. ऑफकोर्स आपण इंडियात नाही, तो आपल्यात हा सगळा एक्सपिरियन्स अगदी आधीपासून आहे, त्यामुळे काय असं काही विशेष नाहीये. बट इथे स्पीड लिमिट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. येस. आणि आम्हाला रेंटल एजन्सीनी पण सांगितलं. करेक्ट. येस, स्पीड लिमिट खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथे ऑलमोस्ट लाईक तुम्ही म्हणू शकता 1-2 किलोमीटर्स नंतर ना स्पीड कॅमेराज आहेत. आणि सेकंडली जर कधी कधी काय होतं, हे आम्हाला इटलीला पण एक्सपिरियन्स आला आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं पण की गुगल मॅपवरती ना तुम्हाला स्पीड लिमिट वेगळी दाखवतात आणि जे रोड्सवरती असतात बोर्ड्स त्याच्यावरती स्पीड लिमिट वेगळी असते. असं बऱ्याचदा इव्हन स्वित्झर्लंडमध्ये पण आमच्यावर हे होतं. तर आम्ही त्यांना आधीच विचारलं की गुगल मॅप फॉलो करायचा की जे बोर्ड आहेत रस्त्यावरचे ते फॉलो करायचे. त्यांनी सांगितलं की गुगल मॅपपेक्षा वेज म्हणून एक आहे, तो सिमिलर गुगल मॅप सारखाच असतो तो. सो तो तुम्ही ॲप डाउनलोड करा ॲटलिस्ट पॅरिससाठी, म्हणजे फ्रान्ससाठी. सर्वात महत्वाचं म्हणजे मोमोनी आम्हाला खूप सपोर्ट केलंय इथपर्यंत यायला. सो बिग थँक्स टू हर. ती इतकी गुड गर्ल राहिली आहे पूर्ण जर्नीमध्ये. जे कोण मोमोचे, मला माहितीये की आपले बरेच सबस्क्रायबर मोमोचे फॅन आहेत, तर मोमो हॅज डन अ व्हेरी गुड जॉब. अँड प्लीज लिव्ह अ कमेंट फॉर मोमोसाठी कमेंट प्लीज हे करा, कारण ती एकदम गुड गर्ल सारखी वागली आहे. आज ती खरंच खूपच म्हणजे एकदमच गुड गर्ल सारखी, म्हणजे एकदम शांत होती ती.
ट्रेनमध्ये पण TGV ट्रेनमध्ये पण ती एकदम तिने शांतपणे खाली बसलेली. जनरली तिला सीटवर वगैरे बसायचं असतं, पण झोप आली की वगैरे, पण तिने अजिबात तसं काही केलं नाही आज. आणि आता पण ती कारमध्ये व्यवस्थित पाठी झोपलेली आहे. सो तिने पण खूप सपोर्ट केला. तिने सपोर्ट केला नसता तर आमची जर्नी कधीच चांगली झाली नसती. सो आत्ता आम्ही जस्ट टोल नाका क्रॉस केला आणि हे तिकीट घेतलेलं आहे, ज्याचा आम्हाला चार्ज पुढे जाऊन पे करायचं आहे. पण इथे तुम्हाला एक सांगायचं होतं, तुम्ही टोल नाक्याला एंटर करता तेव्हा तिकडे वरती कार्ड, कॅश आणि दुसऱ्या ठिकाणी टी लिहिलेलं असतं. टी फॉर टेबल. सो टीच्या लेनमध्ये कधी तुम्ही एंटर करू नका, कारण टी म्हणजे त्यांच्याकडे पास आहे त्या रूटचा. त्या लोकांनी तिथे जायचं असतं. जे नवीन ट्रॅव्हल करत असतील, म्हणजे फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असतील, त्यांनी कार्ड किंवा कॅश ह्या लेनमध्ये तुम्ही एंटर करा. आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे. गाडी चार्ज होते आणि काही भूक नव्हती मला तरी, तर पुष्करने फक्त कॉफी घेतलेली आहे. ऑलमोस्ट गाडीचं चार्जिंग झालेलं आहे. तर मगाशी आम्ही जेव्हा आलो तेव्हा इतका वारा होता आणि इतकी थंडी होती की काही विचारू नका. म्हणजे अतिशय वारा, थंडी आणि पाऊस. आणि आता अचानक थोडंसं ऊन आलंय आणि पाऊस थांबलाय आणि थंडी कमी झाली. एकदमच विचित्र क्लायमेट झालेलं आहे. आणि पुष्कर आणि मोमो आत बसलेले आहेत. मी दाखवते. ही बघा मोमो. मोमो आज जाम दमली आहे ट्रॅव्हल करून. आणि हा पुष्कर. गाडी चार्ज होती त्यासाठी आम्ही थांबलोय. किती झालं? ऑलमोस्ट 92%. ठीक आहे, बेस्ट. आता एक आणि हा बघा किती, आता थोड्या वेळापूर्वी एवढा काळोख होता आणि आता लगेच सूर्य आलाय. काय विचित्र क्लायमेट आहे. मोमो निघायचं, आपण जायचं, भूर जायचंय. आता हे जे आहे हे कार्ड मी ह्याच्यात टाकतोय. इथे मशीन आहे. आणि तिथे प्राइस आली आहे बघा, 21.9 युरोज. तर मी आता माझं कार्ड लावणार आणि पेमेंट ऍक्सेप्ट झाली. आणि रस्ता इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आजूबाजूला फक्त झाडांचे असे हिरवेगार कलर्स. इतकं सुंदर वाटतं आणि त्यात पाऊस पडत होता. वाव, काय वेदर होतं. म्हणजे मग असं सेम आम्हाला दोघांना अगदी बँगलोरचे दिवस आठवले, कारण बँगलोरच्या हायवेजवरनं पण आम्ही असं बऱ्याचदा ट्रॅव्हल केलेलं आहे. तर बँगलोरचे हायवेज खूप मोठे आहेत, पण असंच मस्त आजूबाजूला ग्रीनरी आणि त्यात पाऊस आणि त्यात साऊथ इंडियन गाणी. बापरे, असं एकदम माहोल बनलेला. आणि तुम्हाला वाटेल की वाय आर वी कम्पेअरिंग इंडियन रोड्स विथ दिस, बट तुम्ही खरंच, तुमच्यातले किती जणांनी साऊथ मध्ये ड्राईव्ह केले माहित नाही, बट इफ यू ड्राईव्ह इन कर्नाटका अँड मोस्टली इन तमिळनाडू, द रोड्स एक्सेलंट आहेत, एक्सेलंट. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रात नाही, बट बाकी सगळ्या ठिकाणी एक्सेलंट रोड्स आहेत. स्पेशली इन लाईक द साऊथ ऑफ इंडिया, जिथे कुठे आम्ही ट्रॅव्हल केले, कर्नाटक आणि तमिळनाडू, सुपर्ब रोड्स आहेत, खूपच सुंदर. म्हणजे ज्यांना ड्रायव्हिंग आवडतं ना, त्यांनी तर एकदा तरी त्या रोड्सवरनं जावं आणि स्पेशली पावसात वगैरे जावं, कारण असं छान ग्रीनरी असते आणि पाऊस आणि थंडगार वातावरण असतं. सो आम्हाला अक्षरशः ते बँगलोरचे दिवस आठवले. साऊथ इंडियन गाडी प्ले करून मजा घेत होतो. जो काय दिवसभराचा थकवा होता तो अक्षरशः निघून गेलेला आहे आणि एकदम आम्ही पुन्हा फ्रेश झालेलो आहोत. आणि सांगायची गोष्ट तर वी आर ऑलमोस्ट कम्प्लिटिंग अवर जर्नी, टुडेज जर्नी. आम्ही आता जस्ट तुम्हाला थोडा क्लू द्यायचा तर
फ्रान्सच्या बॉर्डर पर्यंत येऊन पोहोचलो नॉर्थला. यापुढे तुम्ही तुमचा हिशोब लावा की आम्ही कुठे पोहोचलो असू. नेक्स्ट एपिसोड मध्ये तर नक्कीच तुम्हाला कळेल आम्ही कुठे चाललो. पण त्याआधी कोणाला गेस करता आलं तर प्लीज कमेंट डाऊन बिलो की आम्ही कुठे चाललोय असं तुम्हाला वाटतंय. A few moments later. फायनली रूम मिळालेली आहे. आम्ही IBS मध्ये आज थांबणार आहोत आणि आता जस्ट चेक इन करतोय, म्हणजे झालेलं आहे, रूममध्ये जातोय. सो रूम पण तुम्हाला दाखवतो आतून कशी आहे. सो एकदम बेसिक रूम आहे, अगदी छोटी आहे, पण आय थिंक वन नाईटसाठी खूप बेटर आहे. बेटर म्हणजे ओके, चालून जातात. तर हे जे कॅले आहे हे पोर्ट आहे, त्याच्यामुळे इकडचे जे हॉटेल्स आहेत ते अगदी छोटे आणि बेसिक बेड आणि ब्रेकफास्ट, म्हणजे राहा खा आणि निघा, असं लॉंग स्टेसाठी नसतात. त्याच्यामुळे आणि हा IBS चांगलाच आहे, त्याच्यामुळे चालून जाईल, म्हणजे चांगलं आहे असं. आणि क्लीन आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे, फक्त झोपायचं आहे आणि उद्या उठून सकाळी निघायचं आहे. सो आता आम्ही मस्त झोपणार आहोत, दमलेलो आहोत, खूप मोठा प्रवास झालेला आहे. उद्या पण थोडासा मोठाच प्रवास आहे असं म्हणूया. सो पुष्करने मगाशी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे की ही आम्ही ज्या कंट्रीमध्ये जाणार आहोत उद्या, तर ती फ्रान्स बॉर्डरला आहे. आणि मी दुसरी हिंट तुम्हाला आता देते की ती पाण्याच्या पलीकडे आहे. सो आय थिंक हा खूप मोठा क्लू आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कदाचित तुमच्यापैकी बरेच लोक गेस पण करतील. गेस केला असेल बरोबर तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा की आम्ही कुठे जाणार आहोत. आणि उद्या प्लीज, सॉरी मी खूप सस्पेन्स ठेवलेला आहे ह्या ब्लॉगमध्ये, पण मी त्याच्यानंतरच्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगणार आहे की आम्ही कुठे जातोय आणि आम्ही सकाळीच सांगू. दिवसभर तुम्हाला टाळत नाही ठेवणार. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.